काकांच्या दीर्घायुष्यासाठी नानाजीनगर येथे सांप्रदायिक कार्यक्रमांचं आयोजन. सावित्रीबाई फुले नगर अर्थात सारसनगर भागावर सदैव प्रेम करणारे व अहिल्यानगर जिल्ह्याचे लाडके विधान परिषदेचे माजी आमदार श्री अरुण काका जगताप साहेब यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी व ते आजारातून बाहेर पडून पुन्हा आपल्यात यावे यासाठी अवसरकर माळा नानाजीनगर सारसनगर भागातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सांप्रदायिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. गीता पारायण, विष्णू सहस्त्रनाम जप व काकांच्या तब्येतीसाठी महाआरती करण्यात आली. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ, हरिभक्तपरायण सुभाष महाराज वाघुले रतडगाव, नगरसेवक प्रकाशजी भागानगरे, अशोक पवार, पंडित अवसरकर, भाऊसाहेब राऊत, दिलीप चौरे, गणेश काळे, अमित अवसरकर, सागर पवार, किशोर केकान, योगेश चौरे, आकाश बुलाखे, सिंधू डंबाळे, मनोज चौरे, सचिन पवार, शुभम भोसले, प्रथमेश अवसरकर, सनी अवसरकर, प्रतीक अवसरकर, चेतन अवसरकर, नंदू लोणकर, कोलते मेजर, गणेश ससाणे, शेळके, परकाळे सर, उत्तम गव्हाणे सर, संतोष जाधव सर, कळमकर मेजर आदींसह अवसरकर माळा, ओम कॉलनी, गौरवनगर, नानाजीनगर, सावित्रीबाई फुले नगरमधील नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. ओम राजाई राजाई उभे राय क्षमा तू उभे राय क्षमाया महाराजाई. ओम स्वस्ति साम्राज्यम भोजम स्वराज्यम वैराज्यम परमेश्वरम राज्यम महाराज्यम महाराज. ओम सर्वविद संजा राजा पृथ्वी समुद्रया एकदा आजी तभी तभी ओम एकरंदाय मे ओम कात्याय चैवे कन्या कुमारी चैवी पुन्हा यावेत असं आपण काल भैरवनाथ चरणी विश्वनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी अशी प्रार्थना महामृत्युंजय जप करूया. आपण एकामेकाच्या हाताला हात लावून धरा, जेणेकरून साखळी तयार होईल आणि आपण तीनदा महामृत्युंजय जप करूया. श्री विश्वनाथा नमः. नमो नमः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनात् मृत्युर्मोक्षेयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनात् मृत्युर्मोक्षेयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनात् मृत्युर्मोक्षेयमामृतात्. ओम श्री विश्वनाथा महाकाल बाबा नमो नमः. आपली त्यांच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते. आभारी आहे. आपण जे जमलो ते या निमित्ताने आपले माननीय आमदार काका यांची प्रकृती जरा थोडी गंभीर असल्यामुळे आपण त्यांच्या प्रीत्यर्थ जे शास्त्रीय शुद्धते पद्धतीप्रमाणे आपण त्यांच्या प्रकृतीचा स्वास्थ्य करता आपण या ठिकाणी गीता यज्ञ आपण केलेला आहे. आणि त्या गीता यज्ञाचं फल आपण सर्व त्यांना अर्पण करणार आहोत. त्यांच्या प्रत्येला म्हणजे धार्मिक कर्म करून त्याचं पुण्य त्यांना लाभो आणि भगवंताच्या कृपेने त्यांची प्रकृती पुन्हा चांगली हो आणि त्यांच्या हातून तुम्हा सर्वांच्या मनासारखं कार्य घडावं. आध्यात्मिक कार्यामध्ये त्यांचं सहकार्य आहेच आणि त्यांनी अजून तुम्हाला सहकार्य करून भगवंताची भक्ती करावी आणि त्यांची प्रकृती पुन्हा ठीक होऊन आपल्यामध्ये यावी ही भगवंता प्रार्थना करतो. मी 2 शब्द संबोधतो. रामकृष्ण हरी. काकांची प्रकृती बरोबर नाही म्हणून त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्या प्रकृती सुधारणा व्हावी यासाठी आज आपण सगळ्या इथल्या मंडळींनी भगवद्गीता 18 अध्याय याचं पठण केलं. किती मोठा योग म्हणजे हा. आणि ही प्रार्थना खरोखर सगळ्यांच्या वतीने पांडुरंगापर्यंत पोहोचावी आणि आपल्या काकांचं आरोग्य सदृढ, समृद्धी आणि अतिशय सुलभ व्हावं आणि ते आपल्यात परत यावं हीच आपली परमेश्वर चरणी पांडुरंग चरणी प्रार्थना सर्वांतर्फे करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. खूपच बोलले नाहीये. एकतर मी अनाडी आहे, मला कोणतं शिक्षण नाहीये, काही नाहीये, पण भगवंतानी बुद्धी दिली. हरिपाठ काकडा वगैरे हे मी करते. पण आज काकांसाठी मी पहिलीच वेळेस बोलते. काकांसाठी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते की काका सुखरूप होऊन आपल्या तिथं यावं आणि अजून आमच्यासाठी लढावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करते.
माझे 2 शब्द संपवते. रामकृष्ण हरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. आज आपण आपले गुरुवर्य काका हे तब्येत बिघडलेले आहे किंवा आजारी आहेत, फार आजारी नाही पण ठीक आहे, तर ते आपल्यामध्ये व्यवस्थित सुदृढ होऊन यावे आणि आपल्याला सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी परत या ठिकाणी यावे. आपण या ठिकाणी त्यांच्यासाठी खूपच मनोभावे आपण गीता पाठ केलेला आहे, हरिपाठ केलेला आहे, विष्णू सहस्रनाम केलेला आहे आणि तशाच प्रकारे आपण हरिनाम केलेला आहे. या ठिकाणी सर्वांनी मनोभावे काकांसाठी खूप प्रार्थना केलेली आहे. म्हणून मला असा आत्मविश्वास आहे देवाच्या चरणी की खरोखर काका पुन्हा आपल्या बरोबर येणार आहेत, आपल्या बरोबर काम करणार आहेत आणि आपल्यासाठी ते जगणार आहेत. आता सध्या ते देवालाच प्रार्थना करतायत की मला व्यवस्थित कर आणि मी माझ्या माणसांमध्ये जाऊ दे, असं ते ईश्वराकडे प्रार्थना करतायत आणि आपण सुद्धा त्यांच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. मला अगदी 101% वाटतंय की काका खरोखर आपल्यामध्ये येणारच आहेत आणि त्यामुळे आपण या ठिकाणी भगवान चरणी, पांडुरंग चरणी, भैरवनाथाच्या चरणी आपण सर्वांनी मिळून प्रार्थना केलेली आहे. तरी मी ईश्वराला प्रार्थना करते की त्यांना परत आमच्यामध्ये पाठव आणि सर्वांना संधी दे. आदरणीय अरुण काका जगताप साहेबांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे त्या ठिकाणी ते ऍडमिट आहेत आणि आज या ठिकाणी सारसनगर मधील नानाजी नगर आणि ओम कॉलनी परिसरातील विशेषतः या ठिकाणी नियमितपणे हरिपाठ करणारे सर्व महिला भगिनी आणि आदरणीय गुरुवर्य महाराजजी या सर्वांच्या उपस्थितीत, त्याचबरोबर आदरणीय प्रकाशजी भागानगरे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवर या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी महाआरती आयोजित केली. खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने परमेश्वराकडे प्रार्थना करतो की आदरणीय अरुण काका जगताप साहेबांना लवकरात लवकर त्या ठिकाणी बरं करावं आणि आपल्यामध्ये सर्वांना प्रेरणा मिळेल अशा पद्धतीने कार्य त्यांचं पुन्हा चालू व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.